नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी नेरली तामगाव ते उजळईवाडी हा रस्ता प्रशासनाकडून बंद करण्यात आलाय. भर रस्त्यात भली मोठी चर खोदण्यात आली आहे. रस्ता बंद असल्यामुळे तामगाव व उजळईवाडी इथल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. रस्त्यातच चर खोदल्याने अपघाताचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे नेरली तामगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पर्यायी रस्ता होईपर्यंत हा रस्ता तात्काळ सुरू करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. पुष्पक एक्सप्रेसचा धक्का लागल्याने मुंब्राहून CSMT कडे जाणाऱ्या जलद लोकलमधून प्रवास करणारे सुमारे 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. यात 6 ते 7 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बाकी प्रवासी जबर जखमी झालेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 135 कोटी रुपयाची थकीत FRP 15 दिवसात व्याजासह त्यांच्या खात्यावर जमा करावी. तसेच जिल्ह्यात बोगस व लिंकिंग खत विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात केली आहे. गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यश आले. इचलकरंजी, सांगली, सातारा, सोलापूर येथून 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 41 किलो गांजा, 2 चारचाकी, 1 बुलेट, 10 मोबाईल असा एकूण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उजगाव तालुका करवीर येथे माळीवाला पूल अत्यंत अरुंद असून वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व ग्रामस्थांनी पुलाची लांबी, रुंदी व उंची वाढवण्याची मागणी करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मॅनेजर CB भरडे यांना निवेदन दिले. राज्य उत्पादक शुल्क कोल्हापूर विभागाच्या गडिंग्लज पथकाने गोवा बनावटीच्या अवैध मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली आहे. राजू सुनील चौधरी असं बेळगावमध्ये राहणाऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून एकूण 7,65,480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यामध्ये निव्वळ मद्याची किंमत 3,15,480 व वाहनांची किंमत 4,50,000 इतकी आहे. ही कारवाई आज पहाटे 4च्या दरम्यान दोडा मार्ग तिलारी पाटणे फाटा मार्गावरील तिलारी नगर येथे करण्यात आली. सांगली, कोल्हापूर, शिरोळमध्ये दरवर्षी महापूर येत असतो. याचा सर्वात जास्त फटका सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला बसतो. कोल्हापुरात होणाऱ्या नुकसानीची व्याप्ती करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या प्रास्ताविक विकास आराखड्यामध्ये उपाययोजनांच्या बाबत सर्व गोष्टी होणं गरजेचं आहे. राज्य सरकारच्या वतीनं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून रक्कम अदा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आज कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी कामगार युनियनच्या वतीनं निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान सरकारने या मागणीकडे लक्ष न दिल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांनी दिलाय. जिल्ह्यात आतापर्यंत 24 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 2 मृत्यू झालाय, 9 बरे झालेल्यांना डिस्चार्ज दिलाय आणि 13 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 6 रुग्णांची उशिरा नोंद झाली असून बहुतेक रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. लक्षणे सौम्य असली तरी ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आरोग्य विभागाचं आवाहन आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गो कूल.